विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बी फार्मसी थर्ड इयर फिफ्थ सेम चे सब्जेक्ट डिटेल्स आज आपण आता डिस्कस करणार आहोत. म्हणजेच थर्ड त्याला फिफ्थ सेम सुरू होते आणि फिफ्थ सेम मध्ये त्या विद्यार्थ्याला कोणते सब्जेक्ट्स आहेत, कोणत्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, हे संपूर्ण डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अभिजित कचरे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीन शेअर केलेली आहे. त्या शेअर केलेल्या स्क्रीनमध्ये तुम्ही बघितलं सेमिस्टर 5 त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि सेमिस्टर 5 चे सगळे सब्जेक्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. पहिला सब्जेक्ट आहे तो आहे मेडिसिनल केमिस्ट्री 2. त्याचा कोर्स कोड किंवा सब्जेक्ट कोड आहे BP 501T. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल फार्मसी फर्स्ट. त्याचा कोड आहे BP 502T. तिसरा कोड आहे BP 503T आणि सब्जेक्टचं नाव आहे फार्माकोलॉजी 2. चौथा कोड आहे BP 504T आणि सब्जेक्टचं नाव आहे फार्माकोग्नोसी 2. आणि पाचवा कोड जो आहे थेरीचा तो BP 505T फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. म्हणजे तुम्हाला टोटल सगळे 5व्या सेम साठी 5 थेरी सब्जेक्ट्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे मेडिसिनल केमिस्ट्री, सेकंड दुसरा आहे इंडस्ट्रियल फार्मसी फर्स्ट, तिसरा आहे फार्माकोलॉजी सेकंड, चौथा आहे कोग्नोसी सेकंड आणि पाचवा आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. हे सगळे 5ही पेपर तुमचे युनिव्हर्सिटीचे आहेत. म्हणजे ह्याच्या अगोदर तुमच्या लक्षात आलं असेल काही सब्जेक्टचे नॉन युनिव्हर्सिटीचे असतात, काही सब्जेक्ट कॉलेज लेवलला होतात. पण मात्र सेम 5 ला 5 थेरी सब्जेक्ट्स आहेत आणि 5ही थेरी सब्जेक्ट्स मध्ये युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार आहे. त्यामुळं सगळ्यांसाठी तुमच्या कॉलेजकडून जी टोटल पाठवली जाते ते आउट ऑफ 25 असणार आहे. आणि मग तुमच्या एंड सेमिस्टरचा जी एक्झाम तुमची डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या किंवा जानेवारी ह्या 3 मंथमध्ये ती कव्हर केली जाते. त्याच्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ते सगळे एक्झाम ही आहे ती 75 मार्क्सची आहे. त्यांना वेळ जो आहे तो 3 तासाचा आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीचे 75 मार्क आणि इंटरनल असेसमेंटचे 25 मार्क असे टोटल मिळून तुमचे 5ही सब्जेक्ट्स जे आहेत त्या 5 सब्जेक्टसाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीची एक्झाम प्लस इंटरनल असे 5 सब्जेक्ट्स तुम्हाला सेमिस्टर 5 साठी आहे. आता राहिला प्रश्न प्रॅक्टिकल्स कुठल्या सब्जेक्टला आहे. तर डिअर स्टुडंट, प्रॅक्टिकल्स फक्त 3च सब्जेक्ट्सला प्रॅक्टिकल. त्यामध्ये पहिला आहे इंडस्ट्रियल फार्मसी फर्स्ट, दुसरा आहे फार्माकोलॉजी सेकंड आणि तिसरा आहे फार्माकोग्नोसी थर्ड. या 3 सब्जेक्ट्सला तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ह्या तिन्हीचेही युनिव्हर्सिटी लेवलला पण तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॉलेज लेवलला 15 मार्क पैकी दिले जातात आणि युनिव्हर्सिटीचे 35 मार्क असे टोटल जे आहे ती 50 मार्कांची एक्झामचे मार्क्स तुमचे कन्सिडर केले जातात आणि तुम्हाला त्यामध्ये किमान 25 मार्क पाडावे लागतात. तर अशा पद्धतीनं सेमिस्टर 5चा सिलेबस आहे. मला वाटतं केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री फर्स्ट हा तुम्हाला झालेला आहे. इंडस्ट्रियल फार्मसी हा नवीन सब्जेक्ट तुम्हाला पहिल्यांदा आलेला आहे. नंतर फार्माकोलॉजी पण झालेला आहे. फार्माकोग्नोसीचा पण एक पार्ट तुम्हाला 4th सेमिस्टरला झालेला आहे. हा नवीन सब्जेक्ट तुमच्या समोर आलेला आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. त्या सब्जेक्ट्समध्ये फार्मसीचे इथिक्स आणि लॉज जे रूल्स असतात ते सगळे त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.